नमस्कार. गोष्टीचे नाव आहे माकड आणि कोल्हा. एक होते माकड आणि एक होता कोल्हा. दोघांची गट्टी जमली. एकदा ते दोघे जंगलातून हिंडत असताना त्यांनी एक बैलगाडी पाहिली. तिच्यात ऊस, गूळ आणि दुधाचे मडके होते. ते पाहून कोल्हा म्हणाला, माकड भाऊ, या गाडीत काय छान खाऊ आहे रे. आपण तो मिळवू. आपण जरा पुढे जाऊ. गाडी आली की मी होवा असे ओरडत सुटेन. तू खोवा असे ओरड, म्हणजे गाडीवाला घाबरून पळून जाईल. ही युक्ती माकडाला पसंत पडली. गाडीजवळ आल्यावर कोल्हा कर्कश आवाजात होवा होवा असे ओरडत सुटला आणि माकड किंचाळत खोवा खोवा करीत सुटले. इथे भूते आहेत असे वाटून गाडीवाला गाडी तिथेच टाकून पळाला. माकड कोल्ह्याला म्हणाले, कोल्हे भाऊ, आपण इथेच खात बसलो तर गाडीवाला माणसे घेऊन येईल आणि आपल्याला मारील. तर मी झाडावर चढतो, तू एक एक पदार्थ वर कर. मी तो झाडावर ठेवतो, मग मी तुला तुझा वाटा देतो. कोल्ह्याने ते सारे सामान वर धरले. माकडाने ते झाडावर ठेवले आणि ते केळी खाऊ लागले. कोल्हा बघतच राहिला. मग माकडाने केळी खाऊन साले खाली टाकली आणि म्हणाले, घे तुला केळी. मग ते दूध प्याले आणि मडकी खाली टाकून म्हणाले, घे तुला दूध. मग त्याने ऊस खाऊन चिपाडे खाली टाकली आणि म्हणाले, घे तुला ऊस. नंतर त्याने गुळही खाऊन संपवला. ते पाहून कोल्हा भयंकर चिडला. त्या झाडाला त्याने लाथा मारल्या, त्याची सालं काढली आणि तो निघून गेला. पुढे बरेच दिवसांनी कोल्हा गांधील माशांच्या पोळ्याजवळ बसलेला माकडाने पाहिला. तो म्हणाला, दोस्त, काय करतोस? कोल्हा म्हणाला, दोस्ता, माझे नशीब मी काही न करताच कसे फळफळले ते बघ. राजाने त्याची ढोलकी राखायला मला ठेवलंय, म्हणून हे ढोलके सांभाळीत मी बसलोय. मग मला जरा ढोलके वाजवून पाहू दे ना. छे छे, नावच काढू नको. ढोलक्याचा आवाज कानी पडला तर राजा मला उभा चिरील. मग पण दोस्ता, हे ढोलके कशी छान आहे बघ. त्यातून कसा गुगू मंजूळ आवाज येतोय तो. दोस्ता, मी वाजवीत नाही, मला नुसतं त्याला जरासा हात लावून पाहू दे. मित्रा, तुला नाही म्हणणे अशक्यच आहे रे, पण ढोलके अगदी हलकेच वाजव हो. असे म्हणून कोल्हा तिथून सटकला आणि एका झाडाआड लपून राहिला. माकडाने मोहळला हात घातला, मात्र गांधील माश्या उधळल्या आणि त्यांनी चावून चावून माकडाला घायाळ केले. तेव्हा ते ओरडू लागले, मित्रा, ये रे, सोडव मला, मी मरतोय. कोल्हा म्हणाला, दुधाच्या मडक्याबद्दल हा मोबदला. फिरून माकड म्हणाले, मित्रा, मला वाचव. कोल्हा म्हणाला, उसाची चिपाडे मला दिलीस, त्याचा मी सूड घेतोय. असे म्हणून तो दूर निघून गेला. पुढे बरेच दिवसांनी कोल्हा सुरणाच्या शेताजवळ राखण करताना माकडाने पाहिला. ते म्हणाले, मित्रा, काय करतोस? गांधील माशाची आठवण आता बुजली होती. फिरून माकड म्हणाले, मित्रा, ही कसली झाडं रे? कोल्हा म्हणाला, हा राजाच्या ऊसाचा मळा आहे. प्रत्येक ऊस कसा खाण्यालायक झाला आहे, म्हणून राजाने मला इथे राखणदार म्हणून नेमले. मित्रा, मला थोडासाच ऊस खायला दे ना. छे रे बाबा, भलतंच काहीतरी. राजाचं ऊस तुला कसा देऊ मी तुला ऊसाचा तुकडा दिलेला जरी राजाला कळले तरी तो नुसता मलाच मारेल, असे नाही तर माझ्या पोराबाळांनाही ठार करील. मित्रा, एकच ऊस मला हळूच दे. मला आता धीर निघत नाही रे, माकड म्हणाले. आता तू तर अगदीच राहत नाहीस. देतो बापडा तुला एक ऊस, मग मी वाटेल ती शिक्षा सोशीन. करता काय? असे म्हणून कोल्ह्याने त्याला एक सुरण काढून दिला. माकडाने तो भराभर खायला सुरुवात केली. त्याच्या तोंडाला, अंगाला भयंकर खास सुटली. त्यात तो होता जंगली सुरण. मग काय विचारता? मित्रा, मला वाचव, मी मरतोय रे, माकड म्हणाले. केळी खाऊन सालं मला दिलीस ना, त्याचे हे फळ. गुळ खाऊन टाकलास ना, त्याचे हे फळ. असे म्हणून माकडाला तसेच सोडून कोल्हा निघून गेला. पुढे काही वर्ष गेली. माकडाची या आठवणी बुजल्या. एकदा कोल्ह्याला एका विहिरीच्या काठी बसलेला त्याने पाहिला.
विहिरीच्या तोंडाशी सगळी कोळिष्टिके पसरलेली होती. माकडाने विचारले, मित्रा, काय करतोस रे? काय करावे? मला राजाचे घरचे नेहमी काही ना काही काम करावे लागते. आमच्या राजकन्याची पालखी आहे. तिला ती लग्नात आंदण मिळाले आहे. मी तिचा राखणे आहे. मित्रा, राजा घरच्या पालखीत बसायला मोठी मजा येत असेल नाही रे? मला जरा बसून पाहू दे की. छे छे, ते कसे होईल? राजाने पाहिले की तिच्यात कुणी बसले होते तर मला तो हाकलून देईल की. अरे, पालखीत बसल्याची खुंती काय दिसणार? मी अगदी हलकेच बसेन. बस बापडा, पण आत्ताच कुणी बघायच्या आत बस हो. माकड त्या दाट कोळिष्टिकांवर बसला, मात्र तोच तो विहिरीत कोसळला आणि बुडून मेला. तुम्हाला ही गोष्ट आवडली तर लाईक करा आणि अशीच नवीन गोष्टी ऐकायची असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.